मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेऊन रस्ता लुटीसाठी थांबलेले 7 आरोपी जळगाव चोपडा शहर पोलिसांकडून जेरबंद। माननीय डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, श्री अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एकनाथ भिसे, पोलीस कॉन्स्टेबल हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रवींद्र मेढे, विनोद पाटील, किरण धनगर, योगेश पाटील, प्रकाश ठाकरे यांनी पार पाडली असून गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करतायत। त्याचप्रमाणे गाडीमध्ये 2 तलवारी तसेच 1 रिकामी मॅगझीन मिळून आली। सदर आरोपी दिलीप सिंग हरी सिंग पवार, विक्रम बाळा साहेब बोरगे, अनिकेत बालाजी सूर्यवंशी, अमनदीप सिंग अवतार सिंग राठोड, सहाम हुसेन मोहम्मद अमीन, अक्षय रवींद्र महाले, जयेश राजेंद्र महाजन असे आरोपींचे नाव आहेत। जळगाव येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।